हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज आम्ही जात आहोत निकलेस वॉटरफॉल। पैना डॅमवर आहे, ते नाशिकपासून जवळच आहे। मुलांचं खूप दिवसापासून चाललं होतं पाऊस सुरू झाल्यापासून धबधब्यावर जायचंय। आज मुहूर्त लागलेला आहे आणि आम्ही जात आहोत। रस्त्याने खूपच सुंदर हिरवळ आहे। पाऊस पडून 2 महिने झालेले असल्यामुळे एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे। मस्त धरतीने हिरवा शालू नेसलेला आहे। डोंगर हिरवेगार, थंडगार हवा, मस्त ऑक्सिजन आहे। रस्त्याने छोटे छोटे ओढे लागत आहेत मस्त। नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यात खूप सुंदर धबधबे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे इगतपुरी। इथे तांदळाचं उत्पादन घेतलं जातं जास्त प्रमाणामध्ये, कारण सतत पाऊस असतो। खूप सुंदर वातावरण आहे। नाशिक पासून जवळच आहे, अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे निकलेस वॉटरफॉल। अगदी स्वर्गासारखं वातावरण झालेलं आहे। दुरून मस्त धबधबे दिसत आहेत डोंगरावर। जस्ट लाईक हेवन। तसे भरपूर धबधबे आहेत, पण हा जरा लहान मुलांना घेऊन जाणे योग्य आहे। चला आम्ही इथं पोहोचलेलो आहोत। रोडवर उतरल्यानंतर गाडी पार्क केल्यावर थोडंसं चालत पुढे जावं लागतं। मखाचे कणस आणि मॅगी वगैरे मिळते। स्थानिक लोकांना थोडासा रोजगार उपलब्ध होतो पावसाळ्यामध्ये। बघा किती सुंदर पाणी वाहते। पाऊस पडायचं चालूच आहे, त्याच्यामुळे जाण इथं आलेले आहेत हाय करण्यासाठी। आरुष मस्त उड्या मारतोय। हे तांदळाची शेती आहे, तांदूळ लावलेला आहे, धान मस्त। इकडे पण तेच आहे, इथे पाणी वाहत आहे छान। इथे तिकीट मिळतं, इथून वन विभागाकडून तिकीट घेऊन पुढे जायला लागतं। वन विभागाचे कर्मचारी इथे ड्युटीसाठी असतात, पोलीसही असतात, परंतु ते रोडवर असतात ट्रॅफिक वगैरे व्यवस्थित करण्यासाठी, रोडवर वाहने लागू नये म्हणून। मध्ये वन कर्मचारी त्याला कशाचीच भीती वाटत नाही, एवढा विश्वास आहे त्याच्या पप्पावर। इथे पाण्यामध्ये बसलेलो आहोत आम्ही, मस्त वाटत होतं, एकदम छान।
गर्दी भरपूर होती पर्यटकांची। पावसाळी पर्यटन इथे मी घरून कॉफी बनवून नेली होती। मस्त पाण्याच्या मधोमध बसून प्यायला इतकी मजा आली, खूपच छान। मस्त सगळ्यांनी कॉफी घेतलेली। आहा, एक नंबर, मस्त। काय सुंदर व्ह्यू आहे। इथे छोट्या धबधब्यावर मस्ती चालू आहे माझी। आम्ही फिरून आल्यानंतर मकाचं कणीस घेतलं। थंडी वाजलेली होती, पूर्ण ओले चिंब झालेलो होतो। मीठ आणि मिरची आणि लिंबू लावून कणसाला दिलेला आहे आणि हात शेकून घेतलेले आहेत, परंतु काही थंडी थांबत नव्हती। तेजूने मॅगी घेतलेली आहे, तिला मकाचं कणीस आवडत नाही म्हणून। मस्त मकाचे गरम गरम कणीस खायला खूप मजा आली, टेस्टी होतं, छान स्वीट कॉर्न होतं ते। मस्त पाणी वाहतंय इथं। यापुढे आम्ही नंतर लॉंग ड्राईव्हवर इगतपुरीकडे गेलो होतो। मस्त फिरून निसर्ग पाहून घरी परत आलो। यापुढचा व्हिडिओ काही बनवलेला नाही कारण खूप पाऊस, एन्जॉय केला फक्त। चार्जिंग, बाय।